चला गाईस, वाजले 2 आणि भावाला थोडा काम आहे तो म्हणून तो अर्ध्या रस्त्यातून तर या दादाची गाडी आपल्याला टाकायची आहे शोरूमला त्याला माय सिटीला आणि जस्ट कॉन्टॅक्ट आपण रील शूट करूया बघा. यांनी चालू केले पोस्ट म्हणजे पोस्ट करायची चालू केली आणि दादा आता काढेल रील्स. आता बघा तुम्ही इथून आज प्रो आणले त्यांनी बघा. आता चला काय जस्ट आल्या डीमार्ट मध्ये आणि आता बघू काय घेताना. तर चला काय जस्ट आल्या घरी. हे बघा साप आले डायरेक्ट घरात. त्या दिवशीचा पण एक ब्लॉग सापाचा होता आणि आजचा बी. तर गाईज बघा आले साप डायरेक्ट चादरीने शिरलेला. कशात तुम्ही आहे सर्व मजेत असेल तर आपल्या तुमचं स्वागत आहे. आणि जस्ट उठलं आणि तसा दादाने कॉल केला तर बोलतात चल रील्स काढायला. तर चाललंय भावाच्या ते पण तिथेच भेटतील आणि जाता जात आहे बघा म्हणून भेटले. ऐ कुठं आले मी घराच्या बाहेर खेळतो एकटीच. हां हां ही मस्ती बघा बोल ती शांत. तर चला आपण पण जाऊ आता रील्स काढायला. तर डायरेक्ट भेटू आता भाव्यासांची. तर असंच मी तयारी वगैरे केली आणि चालले सीधा भाव्या. दादा पण बोललं चल पटापट आहे बघा. आता चालेल ते आई पण तिकडेच आहेत. तर भेटू आता भाव्यासांची. तर काहीच बंट्याने आज घेतले अप्पाचे RR 310 ही बघा. आज भारी रील्स शूट होईल. आज बंट्याची रील्स काढायची बंट्याने भाव्याची. गाडी घेतली बंट्यानी आणि त्या दिवशी बंट्याची पण गाडी बंद पडलेली अर्ध्या रस्त्यावर. कशी रे बंट्या बंद पडलेली गाडी? अरे आम्ही रिक्षामध्ये होतो संपलेला पेट्रोल. चला आता जाऊ. अर्ध्या रस्त्याला गेलो नाही तर यांनी फोनच डायरेक्ट विसरून आलेला डायरेक्ट दादाच्याच गाडीवर. तर जस्ट आणले बघा आणि एका साईडला गाडी धावतं. आज रील्स एकदम भारी येतील बोलतात. रील्स एकदम भारी येतील बघू. चल आता गाडी धावायला घेतली. पटापट गाडी वगैरे धावतं आणि इथून जाता तर ते लेकशोरला. कुठे जायचं म्हणता लेकशोरला का माहिती सिटीला? हा नाही तिकडे जाऊ ना. तर क्लॉक लेकशोरला 2-3 वेळा काढले बंट्या रील्स. आता बंट्या बोलतं क्लॉकच्या इकडे जाऊ. त्या मागच्या गेले माय सिटी ना बंट्या. माय सिटीला जायचं आपल्याला. अप्पाची 310 हे बघा एकदम चकाचक केले गाडीला. चला आता भेटू डायरेक्ट. आता जातानाच डायरेक्ट आता गाडीत होतं. चला जस्ट भाव्या पण आले आणि गाडी वगैरे धावून झालेलं आहे हे बघा. त्यांनी गाडी काढली आता आम्ही पण काढता. आता जायचं आपल्याला माय सिटीला. तर चला चला गाईस, वाजले 2 आणि भाव्याला थोडा काम आहे तो म्हणून तो अर्ध्या रस्त्यातून. तर या दादाची गाडी आपल्याला टाकायची आहे शोरूमला. आता चालल्या बंटी सोबत. कुठे शोरूम आहे बंट्या? थांब मानपाड्याला KTMचा शोरूम. चला इथूनच मारायचं का? ही बघा RX 100 या गाडीने मी गाजवलेला मार्केट आहे बाबा. चला जाऊ आता. दुखला जायचे मस्त शोरूममध्ये. डोंबिवलीचाच शोरूम आहे आणि हे बघा हे पण आले. काहीच वाजले गाडी आणि आपण आल्या KTMच्या शोरूममध्ये. तिकडे बघा ती गाडी दिलेली आहे मस्त सर्व्हिसिंगला टाकली आहे बघा. सर्वजण इथे आहेत. आता गाडी होईल आपली. आज होईल का थोडे दिवस लागतील काय माहीत नाही. तर गाडी तर टाकली आहे बघा. बंटे कवा होईल गाडी? लगेच भेटेल का? काय नाही यार ठेवा लागले ते सर्व माहिती. हां तर ठेवा लागेल गाडी. तर चला आता जाऊ.
आपण याला माय सिटीला आणि जस्ट बंट्याच्या आता आपण रील शूट करूया बघा. यांनी चालू केले पोस्ट म्हणजे पोस्ट करायची चालू केली आणि दादा आता काढले रील्स. आता बघा तुम्ही इथून आज प्रो आणले त्यांनी बघा. आता मस्त. आता इथे काढू थोड्या आणि मग त्या साईडला जाऊ. म्हणजे 4-5 व्हिडिओ इथे एडिट म्हणजे इथे शूट करू. हां 4-5 क्लिप इथे घेऊ आणि मग त्या साईडला क्लिप घेऊ. तर आता चालू आहे हा शूट करतो. लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. माझ्या बघा तर बघा त्याला आवडली. मी शूट करताना मिस्टेक पण बरीच होत असतात समजून घ्या. नवीन आहे ना आता बघितलं लगे प्रॉपर होईल. एक क्लिप 4-4-5 वेळा बघायला लागतात. बरोबर आले का नाही दाखवतो असं दाखवा लागतं. चला गाईज वाजले 4 आणि इतके फोटो काढले जाम फोटो काढले. आता आपण चालू आहे मलंगगडला. तर आला पेट्रोल टाकला. दादाला वैताग आली जाम. हां असे 1000 रुपये खपले पेट्रोल टाकून. बार कामावर जायला झाला का पेट्रोल टाकला. चला काय आता जाऊ पटापट. चला काय आता भाव्याला कामाला जायचा म्हणून भाव्या नाही येत. म्हटलं जायचं त्याला तर म्हणजे संध्याकाळी टाईम होईल तिथे फोटो तिथे पण काढायचं होतं. त्याला तर टाईम होईल म्हणून तिथे मला घडलं जायचं. आपण चालू डिमांडला. चला चला काही सीधा आले मी घरी कारण मी गेलो नाही. जाम भूक लागलेली 1 वाजता गेलेलो. तसा जेवण वगैरे नव्हतं गेला तर त्यांना बरं बोलू तुम्हीच जा आणि संध्याकाळी फोटोच्या शॉपमध्ये पण जायचं आहे. तर सीधा आल्या घरी जेवायला आणि लगेच जेवायला पण घेतले. जाम भूक लागलेली तर जेवतो फटाफट आणि आयोग तुमचं जेवण वगैरे झालं असेल तर चला जेवण करून घेता. तर चला काहीच वाजलेच 6 आणि आपण चाललं तर पुढच्या शॉपमध्ये चाय वगैरे पिला जेवण वगैरे पण गेला आणि मस्त त्या फोटो पण काढले. एअरड्रॉप पण केले फोनमध्ये. बंट्याने मस्त आज फोन आणला 13 प्रो. तर फोटो वाटत नव्हते एकदम भारी होते. म्हणजे प्रोमध्ये कसं झूम केल्यावरती वाटत नाही फोटो एकदम. तर आता चालल्या दुकानामध्ये म्हणजे पुढच्या शॉपमध्ये तिथे जाईन एडिटिंग वगैरे करीन. बंट्याची पण रील बनवायची अजून भाव्याची पण बनवायची. तर चला आता चाललं मस्त चालतच चालले. प्रो असल्यावर कामच भारी एकदम. म्हणजे फोटो टेन्शन वाटणार नाही. म्हणजे की 5x झूम असतात आणि आयफोनमध्ये प्रो सिरीजच भारी असते. म्हणजे 15मध्ये झूम केल्यावरती सर्व फाटतं. मग व्हिडिओची क्वालिटी थोडीशी डाऊन होते म्हणून आज डायरेक्ट बंट्याला सांगितलं बरं प्रो का एक दिवशी आणलं 13 प्रो. तर मस्त आता फोटो काढल्यानंतर पटापट जाता आणि एडिट करता आणि तुम्ही पटापट जा आणि इंस्टाच्या आयडीवर फॉलो करा. मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ बनवता मी आणि दादा. तर चला आता जाऊ पहिला दुकानामध्ये. आणि आता जयची रिचार्ज मारला घेतली झाकच नाही बघा. तू झिरो तो आवरा सांगते तरी तो आभा कार्ड का है, आधार कार्ड, पैन कार्ड, वोटिंग कार्ड का है. जो आप बोल रहे हो वो आपके पास नहीं है. कार्ड मेरा एक महीने की भवानी जी अपलोड जाना पड़ेगा. रेशन कार्ड का केवाईसी करने का है ना. उधर ही जाना पड़ेगा. बाकी कोई नहीं करता उधर ही. मार्चल पटावर किती आवरा टाइम लागतो. 299 हा. वो रेशन कार्ड का दुकान है. समझो सुबह 11 बजे से 5 बजे तक. चला आपण पण आता एका साईडला चालू करू. काही वाजले 7 आणि आपण फोटोच्या समोर निघालो आणि लगेच बंटीने कॉल केला. बोलतो चला त्या डिमांडला जायचं आहे. का ना त्या डिमांडमध्ये आपण भावेचं एक काम आहे आणि तो आठवण ना त्याचं एक काम दोघांचं काम आपण चाललं त्याला काय बोलतं कंपनी लावलं. दादा बंटी आणि मी चाललो आहे. तर चला काही जस्ट आल्या डिमांडमध्ये आणि पुढे काय घेता आणि काय नाही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला हे बघा चला काही जस्ट आल्या डीमार्टमध्ये आणि आता बघू काय घेताना.
कधी बसून घुमता हे बघा इकडे कवरे भारी भारी फुलं आहेत मच्छरची बॅट जाम काय पण आहे. तर चला जाऊ आता. चला काही जस्ट निघलो टिकटवरून. हे बघा आता आपण ते नाही दादा नाही ते त्याच्यावरती आहे. सध्या डिमार्टवरून तर निघालोय. चला आता बघू तिथे दादा. चला काही रात्रीचे वाजले 10. आपण निघालो डिमार्टमधून आणि इकडे बघा वापस 500चा पेट्रोल. सकाळी आप्पाची मध्ये टाकलेला आता स्प्लेंडरमध्ये. याला दर गुरुवारी 1,500 तरी फटका बसतं बिना खाते पिते. तर चला आता जाऊ आपण घरी. बस चल पटापट जाऊ. सोबत गेला वाटतं कुणाला पण गेला. आपण तिथं पण जाऊ तुझ्या घरी. चला काहीच पेट्रोलवरून आलेलो डायरेक्ट इथं भावेसांची इथं. आणि दादा होता. दादाने पटापट 2 रील्स बनवून दिल्या. बसल्या त्या घ्या बघ खुर्च्यांवर बसले 3 जण. पटापट 2 रील्स बनवून दिल्या. आता जाता घरी जाम भूक लागले. ह्याला बरं चल मग दुपारपासून काही खाला नाही तसाच फिरत होतो. चला जाऊ फटाफट. आलो चल रे फटाफट. इतकी थंडी लागतं ना बाबा. आणि सकाळी प्लस कॉलेजला जायचं. आणि आता घरी गेल्यावर ब्लॉग एडिट करायचा अजून अक्का. तम्मेला आता उद्या सकाळीच बनेल. आता जाम झोपाले थंडी बघा. आणि काल आपण गेलेलो केतन मात्रेची मॅच बघायला. तेव्हा अजून शार्प्या दिसतात. अजून मॅच चालू आहे नाईट पुन्हा रात्रभर असतात. तर चला जाऊ आता घरी. तर चला काही जस्ट आल्या घरी. हे बघा साप आले डायरेक्ट घरात. त्या दिवशीचा पण एक ब्लॉग सापाचा होता आणि आजचा बी. आता बघू एका साईडला ब्लॉक करत आणि एका साईडला आता दांडू बघू आता कुठं. बघा अरे यो आऊस आहे. अरे यो बघा काहीच. तर काहीच बघा आले साप डायरेक्ट चादरीन शिरलेला. तर चला काय ते सापाला एकदाची सोडला. आऊसच होता पण बाबा आयरन आणले त्यांनी डायरेक्ट घरात. म्हणजे त्याही झोपताना तिथं चालता. आणि रात्रीच्या वाजले 11:30. जस्ट सापाला सोडले आणि हे बघा शेकोटी चालू केले. दादाने लावले शेकोटी. दांडूक पण सामनीच घेतले बाबा. कवा येईल काय सांगू नाही शकत. तर मस्त जाम थंडी लागते. तर फटाफट आता शेकोटी करता आणि घरी जाऊन जेवायचं. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करता काहीच. कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.